नमस्कार, मी विजय साळवी. 0 ओव्हरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मंडळी, आगामी विधानसभा निवडणूक ही अवघ्या 1.5 महिन्यांवर आली आहे आणि त्यासाठी सगळ्याच पक्षांनी कंबर कसली आहे. केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे क्रमांक 2 नेते अमित शहा हे कालपासून पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर आलेत आणि त्यांच्या या दौऱ्याचं उद्दिष्ट म्हणजे जनसामान्यांमध्ये भाजपचा प्रचार करण्याचं नाहीये, तर स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांसाठी विशिष्ट जागांचं एक टार्गेट सेट करणं आणि ते टार्गेट गाठण्यासाठी स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांना निश्चित दिशा देणं हे होतं. अमित शहा हे काल पहिल्यांदा नागपूरला पोहोचले, तिथून ते छत्रपती संभाजीनगरला गेले. आज त्यांनी नाशिकमध्ये भाजप नेत्यांची बैठक घेतली आणि त्यानंतर ते कोल्हापूरला गेले. त्याचं कारण म्हणजे आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र जिंकायचा असेल तर आधी विदर्भ आणि मराठवाडा जिंकण्याचं आव्हान भाजपसमोर. पण सध्या तरी विदर्भ आणि मराठवाडा हे दोन्ही प्रांत भाजपसाठी आव्हानात्मक ठरलेत. खरं विदर्भ हा भाजपचा गड मानला जातो, पण नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या विदर्भात अवघ्या 2 जागा आल्या, तर मराठवाड्यात भाजपला एकही जागा मिळाली नाही. मनोज जरांगे फॅक्टर आणि एकूणच मराठा आरक्षणाचा प्रश्न, ऊस आणि कपाशीला भाव मिळत नाही ही भावना आदी मुद्दे मराठवाड्यात सत्तेतील मंडळींना प्रचंड मारक ठरले. आता आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीला राज्यात सत्ता राखायची असेल तर या विदर्भ आणि मराठवाडा दोन्ही विभागांमधली कसर भरून काढून मोठी मजल मारावी लागणार आहे. अमित शहांना त्याची नेमकी कल्पना असल्यानं त्यांनी आपल्या व्यस्त शेड्यूलमधून महाराष्ट्रासाठी खास 2 दिवस काढले होते. या दौऱ्यात त्यांनी विदर्भाच्या भाजप कार्यकर्त्यांना मिशन 45चा तर मराठवाड्याच्या भाजप कार्यकर्त्यांना मिशन 30चा नारा दिला आणि त्यावरच आहे आपला आजचा पहिला प्रश्न. आणि मंडळी, त्यासाठीच जाऊया आपण आपल्या पोल सेंटरला. आजचा प्रश्न काय आपण पहिला तो बघतोय. येणाऱ्या विधानसभेत विदर्भात 45 पेक्षा जास्त तर मराठवाड्यात 30 पेक्षा जास्त जागा जिंकण्याचं अमित शहांचं टार्गेट हे महायुती पूर्ण करेल का? 2 पर्याय अर्थातच होय असा आहे आणि दुसरा आहे नाही. मंडळी, महाराष्ट्रात विदर्भ हा एकेकाळी काँग्रेसचा गड मानला जायचा, पण 2014 सालच्या मोदी लाटेत सारं चित्र बदललं. 2014 सालच्या लोकसभा निवडणुकीत भाजपनं महाराष्ट्रात 23 जागा जिंकल्या आणि त्यापैकी 6 जागा एकट्या विदर्भानं भाजपला जिंकून दिल्या होत्या. एवढंच नाही तर 2014 साली नितीन गडकरींनी पहिल्यांदाच लोकसभेची निवडणूक लढवली आणि ते भरघोस मतांनी निवडूनही आले. त्यानंतर 6च महिन्यांनी महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक झाली आणि महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपचा मुख्यमंत्री विराजमान झाला. महत्त्वाचं म्हणजे देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचं तेव्हाचं नेतृत्व हे मूळचं विदर्भातलं होतं. सुधीर मुनगंटीवार आणि चंद्रशेखर बावनकुळे हे फडणवीसांच्या त्या मंत्रिमंडळातले शिलेदारही विदर्भातलेच होते. त्यामुळे विदर्भ हा भाजपचा गड बनत गेला. नागपूरमधील भव्य दिव्य इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्सवरही भाजपच्या सत्तेची छाप उमटली. पण तरीही 2019 सालच्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या विदर्भातल्या जागा या 15नं कमी झाल्या आणि मग 2024 सालच्या लोकसभा निवडणुकीनंतर भाजपला मोठा धक्का दिला. हा आलेख असाच खाली येत राहिला तर काय, हा प्रश्न, ही चिंता सध्या भाजपला सतावत असावी आणि म्हणूनच अमित शहांनी विदर्भात मिशन 45चा नारा दिल्याचं बोललं जात आहे. पाहूयात नागपूरच्या अंतर्गत बैठकीत अमित शहा यांनी नेमकं काय म्हटलंय. आपण पाहतोय अमित शहानी काय म्हटलंय तर विदर्भासाठी मिशन 45चा नारा, भाजपच्या निष्ठावंतांनी घरी बसून चालणार नाही, नकारात्मक मानसिकता ठेवू नका. मला महाराष्ट्र जिंकायचं आहे हे लक्षात ठेवा असं सांगितलं अमित शहानी. मला कार्यकर्त्यांचं दुखणं माहिती आहे असंही म्हणतायत अमित शहा. मात्र दुसऱ्या पक्षातून आलेल्या नेत्यांना निष्ठावंतांच्या डोक्यावर बसू देणार नाही असाही दिलासा दिलाय. निष्ठावंतांनाच पक्षानं खूप काही दिलं नाहीये तर बाहेरून आल्यांना काय देणार आणि म्हणूनच खचून जाऊ नका आणि बूथवर आपली ताकद झोकून द्या. काँग्रेस
ठाकरेंची शिवसेना आणि पवारांच्या राष्ट्रवादीचे बूथवरील जे कार्यकर्ते आहेत त्यांना आपल्याकडे घ्या. आणि आता पाहूयात विदर्भात गेल्या 5 वर्षात भाजपची कामगिरी कशी होती ते ग्राफिक्स मधून. महाराष्ट्रात भाजपच्या जागा किती आहेत तर 2019 साली लोकसभेत 5 जागा, विदर्भात विधानसभेत 2019च्या महाराष्ट्रात भाजपला 29 जागा होत्या. विदर्भात महाराष्ट्रात 2024 सालच्या निवडणुकीत लोकसभेत भाजपला 2 जागा मिळाल्या. आणि आता आपण विदर्भातून जाऊया मराठवाड्यात. मराठवाडा हा प्रामुख्याने शिवसेनेचा गड मानला जायचा. राष्ट्रवादी काँग्रेसची काही पॉकेट्समध्ये ताकदही होती, पण 2014 सालच्या मोदी लाटेत मराठवाड्यातली राजकीय समीकरणं बदलली आणि भाजपनं मोठी मुसंडी मारली. 2014 साली भाजपनं मराठवाड्यात 4 जागा जिंकल्या तर शिवसेनेनंही 4 जागांवर विजय मिळवला. 2014 सालच्या विधानसभा निवडणुकीतही भाजपला बऱ्यापैकी यश मिळालं. 2019 साली भाजपनं मराठवाड्यात चांगली कामगिरी बजावली, पण सरकार महाविकास आघाडीचं बनल्यानं समीकरणं पुन्हा बदलू लागली. 2022 साली शिंदे आणि फडणवीस सत्तेत आल्यावर मराठा आरक्षणाची मागणी पुन्हा जोर धरू लागली. 2023 साली मनोज जरांगेंच्या रूपानं मराठा आरक्षणाच्या चळवळीला महाराष्ट्रव्यापी चेहरा मिळाला. मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे असले तरी जरांगेंच्या निशाण्यावर आधीपासूनच देवेंद्र फडणवीस होते आणि त्याचा जोरदार फटका हा भाजपला यंदाच्या लोकसभा निवडणुकीत बसला. त्यावर आताही भाजपला उत्तर सापडलंय असं म्हणता येणार नाही आणि म्हणूनच अमित शहानी मराठवाड्यासाठी मिशन 30चा नारा दिलाय. मराठवाड्यातील लढाई ही कठीण असणार आहे हे अमित शहाही जाणून आहेत, त्यामुळेच असेल कदाचित. पण लोकसभा निवडणुकीनंतर पंकजा मुंडे आणि रावसाहेब दानवे या साईडलाईन झालेल्या मराठवाड्यातील नेत्यांचा रोल हा भाजपनं वाढवला. त्यांना जबाबदारी निश्चित करून दिली आणि महत्त्वाच्या बैठकांमध्ये ते असतील याची व्यवस्थाही केली. आणि अगदी कालच्या बैठकीतही पंकजा मुंडे आवर्जून उपस्थित होत्या. संभाजीनगरमध्ये शहा हे काल नेमकं काय म्हणाले ते पाहूया ग्राफिक्समध्ये. मराठवाड्यासाठी मिशन 30चा नारा दिलाय अमित शहानी. मराठवाड्यातील 48 पैकी 30 जागा आपण जिंकू असा मला विश्वास आहे असं अमित शहा म्हणतायत. महाराष्ट्र आणि हरियाणाच्या निवडणुका या भाजपसाठी विजयाचा यू-टर्न ठरतील. लक्ष निर्माण करून पावलं उचलावी लागतात तेव्हा यश मिळतं असं म्हणतायत अमित शहा. जो अशक्यही शक्य करून दाखवतो त्यालाच लोक लक्षात ठेवतात असं म्हणतायत अमित शहा. मराठा आरक्षण, शेती, ऊसाचे दर हे प्रश्न देवेंद्रजी आणि बावनकुळेंवर सोडून द्या. पदाधिकाऱ्यांनी त्या शक्ती केंद्राची चिंता करावी. दसरा ते धनत्रयोदशीपर्यंत म्हणजे दसरा ते दिवाळीपर्यंत प्रत्येक बूथवर 11 मोटरसायकलींची रॅली काढा अशी सूचना केली आहे अमित शहानी. त्या रॅलीत अब की बार भाजप सरकार, वंदे मातरम अशा घोषणा द्या. आणि आता आपण पाहूया की मराठवाड्यामध्ये भाजपची गेल्या 5 वर्षांमधली कामगिरी कशी आहे या एलईडीवर. आपण पाहतोय महाराष्ट्रात भाजपच्या जागा किती. लोकसभेत 4 जागा होत्या 2019 साली. महाराष्ट्रात भाजपच्या मराठवाड्यामध्ये विधानसभेला 2019च्या जागा होत्या 16 आणि महाराष्ट्रात भाजपच्या लोकसभेला 2024 साली मराठवाड्यामध्ये भाजपला एकही जागा मिळालेली नाहीये. तर हे चित्र आपल्याला दिसलं मराठवाड्यात गेल्या 5 वर्षात. मंडळी, अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर असताना उद्धव ठाकरेंनी त्यांच्यावर बोचरी टीका केली. मला आणि शरद पवारांना संपवण्याची भाषा शहा करतात, इथे येऊन दाखवा महाराष्ट्र तुम्हाला संपवेल अशा शब्दात ठाकरेंनी शहांवर हल्ला चढवला. दरम्यान अमित शहा महाराष्ट्रात असतानाच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूरचे माजी नगराध्यक्ष दिनेश परदेशी
यांनी भाजपला रामराम ठोकून आज ठाकरे गटात प्रवेश केला. त्यांच्या प्रवेश सोहळ्यात ठाकरे बोलत होते. दरम्यान भाजप नेते गिरीश महाजन यांनीही उद्धव ठाकरेंना शब्द जपून वापरण्याचा सल्ला दिलाय. पण काल जे बाजार बुडगे हा शब्द मी मुद्दामून वापरतोय, कोण तो तुम्ही तुमच्या लक्षात आला असेल, मला वाटतं नागपूरला येऊन गेला हा बाजार बुडगा. आणि आम्हाला खतम म्हणजे उद्धव ठाकरेंना खतम करा, पवार साहेबांना खतम करा. हिंमत असेल तर येऊन बघ, कोणाला महाराष्ट्र खतम करतो ते दाखवून देतो. आता त्यांनी पण आपली स्वतःची पात्रता, आपण कोणावर बोलतोय, मला वाटतं ते जरा एकदा ओळखलं पाहिजे. नाही तर मला बोलायचं नाही या विषयावर, पण मी असं बोलत नाही कधी. पण आमच्या नेत्यांवर बाजार भोंगे, कुठे काही मग कुठल्या तरी नाव देऊन, कुठेतरी मुस्लिम बंडखोराचं नाव देऊन ते त्या ठिकाणी बोलतात, पूर्व इतिहासाचे दाखले देऊन. मला वाटतं उद्धवजी एक सुसंस्कृत नेते आहेत, म्हणजे होते असं मी म्हणेल. कारण आजकाल ते जे बोलतायत फार लेवल सोडून बोलतायत, जे बोलायला नको ते बोलतायत. आणि म्हणून मला वाटतं कालचं स्टेटमेंट त्यांचं असंच आहे. आता निवडणुका आहेत, तुमचा पक्ष कसा, तुमचा मी परत सांगेल की तुमचा डबक्यासारखा आहे. तुम्ही डबक्यातले आहोत, आमचा समुद्र आहे, आम्ही अख्ख्या देशामध्ये आहोत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.